लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट 3,000 रुपये येणार. कारण काय? लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता 3,000 रुपये एकत्र येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1,500 रुपये दिले जात आहे. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे. दरम्यान आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान मार्च महिन्यात महिलांना 2,100 रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी 2,100 रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. पडताळणीनंतरच पैसे. लाडकी बहीण योजनेत अर्जाच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान ही पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जाची पडताळणी झालेली आहे. यातून आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही? लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे 2 कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलोय. 8 दिवसांत पैसे येतील. मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.